बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला आणि त्यामुळे अख्खं बॉलिवूड हादरलेलं आहे. हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला, सैफवर हल्ला कसा केला, त्यावरचा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. घरात घुसून सैफवर चाकू हल्ला. सैफी नडला, थेट चोराला भिडला. सैफवर हल्ला की कट. वेळ मध्यरात्री 2:30 वाजता. ठिकाण सद्गुरू शरण इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई. मुंबईतील हाय व्होल्टेज परिसर असलेल्या वांद्र्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर थेट त्याच्या घरात घुसून चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र सैफवर हल्ला कसा झाला पाहूयात. शेजारील इमारतीची सुरक्षा भिंत ओलांडून चोर बिल्डिंग मध्ये शिरला. त्यानंतर पायऱ्या चढून चोर 12व्या मजल्यावर सैफच्या घरात पोहोचला. चोराकडून जहांगीरच्या बेडरूम मध्ये शोधाशोध. कामवाली लिमाला घरात कोणीतरी शिरल्याचा संशय आला. कामवालीनं आरडाओरड करताच चोराकडून तिच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात लिमाच्या हाताला जखम झाली. आरडाओरड ऐकून सैफ बेडरूमच्या बाहेर आला. चोर आणि सैफ अली खान मध्ये झटापट झाली. चोराकडून सैफ अली खानवर चाकूनं 6 वार करण्यात आले. एक सैफच्या मानेवर, एक मणक्यावर, तर 4 वार हात आणि दंडावर झाले. हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीचा मुलगा इब्राहिमनं सैफला रिक्षातून लीलावती रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 6 पैकी 2 वार खोलवर होते. He sustained major injury to the thoracic spinal cord due to lodged knife in the spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. 2 other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of his other condition. He is completely stable now. He is recovering well and out of danger. हल्ल्यानंतर पोलिसांनी सैफच्या घरातील 8 कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तर चोराची ओळख पटल्यानं पोलीस त्याच्या मागावर आहेत. बिल्डिंग मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तो एक्युज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करतायत. सैफची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्यावर झालेला हल्ला गंभीर आहे. त्यामुळे हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की सैफच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, हे चोराच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.